नमस्कार. आडगाव ग्रामपंचायतीवरील आरोप बिनबुडाचे, सरपंचाकडून कागदोपत्री पुरावे सादर. आडगाव ग्रामपंचायतीमध्ये पेसा व 15व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे, तथ्यहीन आणि एकतर्फी असल्याचे स्पष्ट करत ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित कागदपत्रे व पुरावे सादर केले आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामसभा न घेता निधी खर्च केल्याचा आरोप चुकीचा आहे. दिनांक 26 जानेवारी 2025 व दिनांक 1 मे 2025 रोजी ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभांच्या नोटिसा उपस्थित ग्रामस्थांच्या सह्यांचे रजिस्टर तसेच मंजूर ठरावाच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहेत. काही विषय कोरम अभावी तहकूब करण्यात आले असले तरी ग्रामसभा झाल्याचे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पेसा निधी व 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, अंगणवाडी इमारतीचे रंगकाम, अंतर्गत काँक्रीट रस्ते आणि सार्वजनिक शौचालय उभारणीचे कामे करण्यात आले आहेत. संबंधित सर्व कामांची बिले, मोजमाप पुस्तिका, MB, व्हाउचर व अन्य कागदपत्रे लेखापरीक्षणासाठी सादर करण्यात आली असून सोशल ऑडिटसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गेल्या 3 वर्षात गावात कोणतेही विकास काम झाले नसल्याचा आरोपही वस्तुस्थितीला धरून नसल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे पूर्ण करण्यात आली असून त्यांचा लाभ ग्रामस्थांना होत असल्याचे सरपंचांनी सांगितले. दरम्यान काही विरोधी गटाकडून राजकीय हेतूने ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सरपंचांनी केला. पेसा कायदा 2014 व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसारच विविध समित्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दप्तरी नोंदीसह उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासनाकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही चौकशी करण्यात आल्यास त्यास पूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी भूमिका सरपंच व ग्रामसेवकांनी मांडली. ग्रामपंचायती या प्रत्येक खर्चाचा हिशोब आमच्याकडे उपलब्ध आहे. सत्य लपविण्याचा प्रश्नच नाही. चौकशीत वस्तुस्थिती समोर येईल. त्यामुळे अपूर्ण माहितीद्वारे गावकऱ्यांची दिशाभूल करू नये असे आवाहन सरपंचांनी केले आहे. साफ करने पड़ता, पानी गोलिंदी वही है शाम को डायरेक्ट माहिती दाबला एकदा कादो गोरायलो एकदा दोघा गोरायलो गोलोकांचे आपण एक जो ए जुड़ देने काट दे पूरा दोमड़ा नाख्या दोगड़ा नाख्या सामने वालों बैठे के jadi amu pernah kan kalau kan ठेकेदार हो जाओ जो बोले कोई के बाद में आपको पावे कोई ये कोई और आप एक बार फोन लगा दे